आणि आता एक विशेष बातमीपत्र आपण पाहणार आहोत. नुकतंच आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघातात नेमकं काय काय घडलं, हा अपघात कसा घडला या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले होते. आणि याच संदर्भात पायलटकडून रोहित पवारांचे हे जे आरोप आहेत, त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न अजय परांजपे यांच्याकडनं, स्क्वाड्रन लीडर जे अजय परांजपे त्यांच्याकडनं समजून घेतलाय आमचे प्रतिनिधी. गमावला ज्यांनी 40 वर्ष महाराष्ट्र पॉवर कॉरिडॉरमध्ये राज केला. अजित पवार यांचा प्लेन बारामतीला जेव्हा लँड होणार होता तेव्हा तो क्रॅश झाला आणि दुर्दैवाने त्यांची मृत्यू झाली. आता रोहित पवारनी या केसमध्ये गंभीर आरोप लावले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की हा 100% घातपात आहे. हा एक सहज एक ॲक्सिडेंट नाही, पण हा 100% मोठा घातपात आहे. त्यांनी खूप पुरावे दिले, एक मोठा प्रेझेंटेशनही दिला, 1 तासापेक्षा जास्त त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. आता NDTV मराठीवर आम्ही बघूया की एक्झॅक्टली त्या दिवशी काय घडलं असेल. आता आम्ही पुण्याला आलो आहोत. इथे आम्ही योस्काईज ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये आहेत. स्क्वॉड्रन लीडर अजय परांजपे सर आपल्यासोबत आहे आणि एक्झॅक्टली तेच प्लेन इकडे तुम्ही बघू शकता आणि व्हिज्युअल रेप्रेझेंटेशनमध्ये तोच बारामतीचा रनवे असणार आहे. तेच जे फील्ड आहे, फार्म फील्ड्स आहेत, ते सगळं मी आता दाखवणार आहे. इकडे तर तुम्ही बघू शकतात की हा बारामतीचा रनवे आहे. हा रनवे नंबर 29, हा रनवे नंबर 11. जेव्हा ते रोहित पवार पण म्हणत होते की रनवे नंबर 29 खूप सोपं आहे, तिकडे लँड करू शकत होते, पण रनवे नंबर 11 का त्यांनी निवडलं ते सर्वात महत्त्वाचं असणार आहे. पण अजय परांजपे सर आपल्यासोबत आहे. सर, पहिल्यांदा NDTV मराठीवर ॲक्च्युअल रिप्रेझेंटेशन तसंच प्लेन आहे आणि तेच बारामतीचा एअरफील्ड असणार आहे. तिकडचा जो व्हिज्युअल रेप्रेझेंटेशन ते आपण दाखवणार आहोत. सर्वप्रथम नमस्कार आणि NDTVचे मराठीचे धन्यवाद की तुम्ही आमच्याकडे आलात आणि आम्हाला हे एक अपॉर्च्युनिटी दिली हे सगळं दर्शवायला. तर आता मी ह्या सिम्युलेशनकडे वळतो आणि मला एक गर्व आहे की आम्ही कदाचित भारतातले पहिले असे कॉमन सिम्युलेटर आहे ज्याच्यामध्ये आम्ही हे विमान पण लोड करू शकलो आणि खरा बारामती एअरपोर्ट. आता इथे मी नमूद करू इच्छितो की बारामती एअरपोर्ट हा इंटरनॅशनल एअरपोर्ट नाही आहे, त्यामुळे सर्वसाधारण एव्हिएशन मॅप्सवर त्याची आयडेंटिटी नाही. पण आम्ही गुगल अर्थ वापरून त्यातल्या आजूबाजूचे सगळे फ्रेम्स घेऊन त्याचं हा रनवे तयार केला आहे किंवा एअरफील्ड तयार केलं आहे. तर आमचा असा हा एक ध्येय आहे की आपण सिम्युलेशनद्वारा ज्या गोष्टी घडल्या असतील त्यावेळेला तर त्याचं आपण सगळे जे पॅरामीटर्स आहेत, म्हणजे उदाहरण तर त्याची तारीख, त्याचं वेळ, ते आपण इथे खरं सिम्युलेट करू शकू. तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला दाखवू इच्छितो की इथे जर तुम्ही बघितलं तर आपल्या ह्या एअरपोर्टमध्ये आपण हा जानेवारी 28 आणि 8:20 ही सर्वसाधारण त्यावेळेला सकाळची वेळ होती, ती आपण इथे सेट केली आहे. ह्याचं महत्त्व काय तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की सूर्य किती वर आला असेल, किती 8:20ला साधारण प्रकाश किती असतो, हे आपण इथे सिम्युलेट करत आहोत. नंतर इथे वर जर तुम्ही बघितलं तर त्यावेळची सर्वसाधारण जो हवामान होता तो कसा असणार असेल, तर इथे जर तुम्ही हे अक्षरं बघितली VFR तर तुम्हाला लक्षात येत असेल की हा एक जो एअरपोर्ट आहे त्याला VFR म्हणलं जातं, म्हणजे व्हिज्युअल फ्लाईट रूल्स. म्हणजे काय तर त्या पायलटला माहीत असतं की इथे त्याला खालनं कुठलीही यंत्रणा नाही त्याला लँडिंगला मदत करायला. त्यामुळे त्याला सगळं जे त्याचं उडाण आहे ती त्याला डोळ्यांनी बघतच विमान उतरावं लागेल. आणि त्याच्याशी संबंधित म्हणून मग आता ह्या अशा ठिकाणी हवामान काय होता हा फार महत्त्व प्ले करतो ह्याच्यामध्ये. एक तुम्ही दाखवणार की वेगवेगळ्या कॅमेरा अँगलनी की आता तो फ्लाईट कुठे आहे, ATCवरनं कसं दिसणार आहे. आता हे 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आता हा जो व्ह्यू मी तुम्हाला दाखवतोय आणि तुम्ही जर उजव्या बाजूचा व्ह्यू बघितला तर सर्वसाधारण आपण रनवेच्या जवळ उभे आहोत आणि आपल्याला त्यावेळेला कसं दिसलं असेल. तुम्ही जर बघितलं तर हा बारामती एअरपोर्टच्या आजूबाजूला
जसं काही मुंबई एअरपोर्ट असतो, खूप घरं आजूबाजूला आहेत, इथे तुम्हाला काही दिसणार नाही, कारण बारामती एअरपोर्ट हा इंटरनॅशनल एअरपोर्ट नाही आहे. त्यामुळे हा जो मी तुम्हाला व्ह्यू दाखवत आहे, हा रनवेवर उभं राहून कसं दिसत असेल त्यावेळेला. आणि तुम्ही बघितलं तर हवामान खूप चांगलं नसल्यामुळे किंवा व्हिजिबिलिटी कमी असल्यामुळे विमान जरी 3 नॉटिकल माईल अप्रोचवर असून सुद्धा आपल्याला ते विमान रनवेवरनं अजून दिसत नाही. सध्या तरी विमान आपल्याला दिसत नाही. कॅमेरा पर्सन विवेक पण तुम्हाला दाखवणार, आणि हा खूप इंटरेस्टिंग अँगल आहे सर. हां, आता हा आपण त्यावेळेला जेव्हा विमान 3 नॉटिकल माईलवर होतं रनवेपासनं, त्यावेळेला मागणं हा व्ह्यू आहे, जो की खरं विमानात हे शक्य नाही दाखवणं. आपल्याकडे सिम्युलेटर असल्या कारणाने ह्याच्यात मी हा व्ह्यू तुम्हाला का दाखवतोय, कारण इथे तुमच्या लक्षात येईल की ह्या विमानाची एक विशिष्टता आहे की जास्त करून सर्वसाधारण विमानांचे इंजिन, जेट इंजिन विशेषतः हे विंगला असतात. पण काही विमानांचं डिझाईन असं होतं की ते इंजिन्स तुम्ही बघितलं तर फ्युजलाजला, टेल फिनच्या जवळ जोडली गेली आहेत. हे मी का सांगतोय, कारण विमानाची जी फ्लाईंग कॅरेक्टरिस्टिक असते ही ह्या डिझाईनप्रमाणे बदलते किंवा असते. त्यामुळे जे तज्ज्ञ लोक आहेत आणि जेव्हा हे क्रॅशचं इन्व्हेस्टिगेशन चालू असेल तेव्हा हे बघितलं जाईल की ह्या विमानाची फ्लाईंग कॅरेक्टरिस्टिक ही सर्वसाधारण विमानं ज्याच्यामध्ये इंजिन विंग्सला असतात त्याच्यापेक्षा थोडी वेगळी असते. अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की जी टेलफिन आहे, जी आडवं तुम्हाला इथे दिसतंय, हे साधारण खाली असतं फ्युजलाजच्या लाईनमध्ये जर तुम्ही बोईंग किंवा एअरबस बघितले. पण इथे जर बघितलं तर टेलफिन हे वर लावलेलं आहे, कारण जेट इंजिनचा जो वॉश आहे तो त्या फिनला त्रास देता कामा नाही. तर म्हणून मी हा अँगल तुम्हाला दाखवत आहे. आता आपण आज पहिल्यांदा अजय सर हा सिम्युलेशनद्वारे आणि ॲक्च्युअल व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आहे, कारण की गुगल अर्थचा वापर केलेला आहे त्यांनी. मग कशा प्रकारे आपण बारामती एअरपोर्टवर ह्या प्लेनला लँड करणार आहोत ते आपण बघायला, म्हणजे शेवटच्या वेळी काय घडलं असेल ते फक्त एक आपल्याला प्रॉपर रफ आयडिया भेटणार सर. तर आता जर आपण बघितलं तर आपण थोडंसं म्हणजे आपण सिम्युलेट करतोय की आपण उतरायला येतोय 1-1 रनवेवर, आणि तुम्ही जर बघितलं तर अजूनसुद्धा 3 नॉटिकल माईलला आल्यावर सुद्धा आपल्याला रनवे नीट दिसत नाही आहे. तर आपण आता रनवेच्या जवळ येत आहोत. आपल्याला एक अंदाज आहे दिशेच्यामुळे की आपला कंपस हा 110 हा रीडिंग दाखवत आहे. पण अजूनसुद्धा जर तुम्ही बघितलं तर धुरकट ह्याच्यामध्ये अंदाज आहे की रनवे इथे कुठेतरी आहे, पण अजूनसुद्धा तो नीट रनवे दिसत नाही आहे. आता ह्याचा बरोबर आहे की कॅमेरा पर्सन विवेक तुम्हाला दाखवणार की अजूनही आपल्याला जो रनवे आहे ते प्रॉपरली विजिबल नाही, आणि हा आपला पहिला अप्रोच आहे. कारण की आपण ह्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये पण बघितलं आहे की कसं पहिला अप्रोचमध्ये नंतर त्यांनी टर्न अराउंड घेतलं, गो अराउंड घेतलं. मग एकदा आपण प्रयत्न करू पहिल्यांदा की काय होतं, आपण टचडाऊन करू शकत आहात की नाही. आता ह्याच्यात एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता रनवे थोडा धुरकट आपल्याला दिसायला लागला आहे, आणि दिसायला लागल्याबरोबर माझ्या लक्षात आलं की मी फार उंच आहे, त्यामुळे माझा ॲप्रोच चुकला आहे. आणि तो का, तर रनवेच्या सर्वसाधारण सुरुवातीला 3 जे मार्कर असतात जे की पायलटला सांगतात की त्याची चाकं कुठे टच झाली पाहिजे रनवेला. तर आता जर तुम्ही बघितलं तर तीच आता मार्किंग आपल्याला दिसू लागली आहेत आणि थोडीशी, आणि आपल्याला लक्षात येते की आपण फारच उंचीवर आलेलो आहोत. आता ते फार उंचीवर आले होते का रनवेच्या उजवी किंवा डावीकडे गेले होते हा अंदाज ते फ्लाईट डेटा रेकॉर्डर आपल्याला सांगेल. पण साधारण असं काहीतरी गडबड झाली की जेणेकरून त्याच्या लक्षात आलं की बरं आता मी रनवेच्या जवळ आलो आहे, पण मी फार उंच आहे, किंवा आता तुम्ही बघितलं तर मी फार उजवीकडे आहे. ह्या सगळ्या शक्यता आहेत ज्याने, पण त्याचा अर्थ काय की नाही, मी आता ह्या ॲप्रोचला विमान उतरवू शकत नाही, त्याला धोका आहे. कारण मी आता जर जबरदस्ती नोज डाऊन केलं आणि त्या टचडाऊन पॉईंटच्या जवळ आणायचा प्रयत्न केला तर अशी शक्यता आहे की तरीसुद्धा मी त्या टचडाऊन पॉईंटच्या पुढे उतरणार. आणि त्याचा धोका असा असतो की तोपर्यंत रनवे लेंथ कमी झालेली आहे उरलेली, आणि टचडाऊन झाल्यावर त्या स्पीडला मला विमान थांबवणं शक्य होणार नाही, ते ओव्हरशूट होईल, म्हणजे रनवेच्या पुढे जाईल, रनवे अपुरा पडेल. तर ह्या परिस्थितीत माझ्या लक्षात आले की हा अटेम्प्ट मला अबॉर्ट करायला लागेल, आणि माझ्याकडे पर्याय काय, तर मी पुन्हा गोल जाऊन
ह्या दिशेने उतरवण्याचा प्रयत्न करणार आहे, ज्याला की गो अराउंड म्हणतात. म्हणजे मी रनवेवर उतरवण्याचा प्रयत्न नाही केला, मी पुन्हा वर जायला लागलो, कारण वर जाऊन एक उंची ठरलेली असते की गो अराउंड म्हणजे परत फिरून यायला किती उंचीला मला विमान उडवावं लागतं. तर त्या उंचीपर्यंत जायला मला पुन्हा वर जावं लागेल, ज्याला की गो अराउंड म्हटलं जातं. मग पहिला अप्रोचमध्ये त्यांना नीट जो रनवे होता तो त्यांना दिसला नाही, जसं त्यावेळी पण घडलेला. जो टचडाऊन पॉईंट आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. हे बघा, हा जो रनवे आहे कसा ह्यांनी इथे एक रिप्रेझेंटेशन केलं आहे या ट्रेनिंग सेंटरमध्ये, आणि हा जो हिस्सा आहे ह्याला म्हणतात टचडाऊन पॉईंट. आणि की जो फ्लाईट जेव्हा जो प्लेन लँड करतो तेव्हा त्याला टचडाऊन ह्या स्टेप्सवर करायचा असतो. आणि तेच सर सांगत होते की तो प्रॉपरली विजिबल नव्हता, त्यांना जो रनवे तो क्लिअरली दिसत नव्हता, आणि म्हणून त्यांनी पायलट्सनी डिसाईड केलं की एकदा परत गो अराउंड करायचं. सर बरोबर आहे. तर आता आपण तो जो परत येण्याचा जो सर्किट आहे तो आपण कट केला आहे, आणि आपण आता पुन्हा एक प्रयत्न करतो आहोत फायनल अप्रोचचा, जो की तिथे दिसला होता. तर मी आता तुम्हाला तो दाखवतो अप्रोच. तर आता जर तुम्ही बघितलं तर पुन्हा आपण अजून थोडं धुरकटच आहे. पुन्हा मी आता रनवे बघत आहे की कुठल्या बाजूला आहे रनवे, आणि आता आपल्याला थोडक्यात तो रनवे दिसेल. आता तुम्ही बघितलं तर पुन्हा मी रनवेशी परफेक्टली अलाइंड नाही आहे, म्हणजे माझी दिशा रनवे माझ्या थोडंसं डावीकडे गेला आहे. आणि आता मी प्रयत्न करतोय डेस्परेटली, कारण एक माझा अटेम्प्ट झालेला आहे, तर मी डेस्परेटली प्रयत्न करतोय विमानाला रनवेशी अलाइन करायला. आणि त्यामुळे माझे आता कमी वेळ उरला असल्यामुळे मी स्टीप टर्न्स घेतोय, स्टीप बँक्स घेतोय, की कसा बसा मी रनवेच्या अलाइन होईन. आणि आता मला वॉर्निंग्स येऊ लागलेत की तुम्ही फार लवकर खाली जात आहात. आणि जर तुम्ही बघितलं तर करेक्ट करता करता माझं विमान डावीकडे बँक झालं आहे. त्या सगळ्या वॉर्निंग येते, ह्याच्यात 2 वॉर्निंग येत आहेत. एक तर ग्राउंड प्रॉक्सिमिटी वॉर्निंग आणि एक स्टॉल वॉर्निंग, जे की आता इट इज टू लेट, म्हणजे फार उशीर झाला आहे मला काही करण्यासाठी, आणि माझं विमान हे क्रॅश झालं आहे. पुलअप पण म्हणत होता. पुलअप पण म्हणत होतं. आणि अशा प्रकारे ते विमान तिथे आदळलं आणि त्यांनी थोडीशी आग घेतली. आता ह्याच्यामध्ये अर्थात असंही झालं होतं की सुरुवातीला विमान आदळलं आणि थोड्या वेळाने त्याच्यात एका मागोमाग एक 2 स्फोट झाले. सो ते स्फोट झाले तेव्हा असा धूर आला असणार आहे. तर माझ्या मते असं का घडलं, कारण जेव्हा विमान पहिल्यांदा आदळलं तेव्हा ते तुटलं, आणि तोपर्यंत जे फ्युएल टँक असतात विमानाचे, जे स्फोटक असतात, त्याच्यापर्यंत जोपर्यंत चिंगारी पोचली नाही, तर काही कारणामुळे फ्रिक्शनमुळे साधारण एक हे उडते, ठिणगी उडते, आणि ती ठिणगी त्या आगीला पेट देते, फ्युएलला पेट देते, तेलाला. तर त्याच्यानंतर जेव्हा फ्युएलने पूर्ण पेट घेतलं तेव्हा सर्वसाधारण एखाद्या छोट्या बॉम्ब सारखा जसा स्फोट होतो तसा तो स्फोट झाला, एक झाला, आणि पुन्हा उरलेलं फ्युएलने जेव्हा पेट घेतली तेव्हा दुसरा स्फोट झाला, असा माझा अंदाज आहे. रोहित पवारने एक आरोप लावला आहे की 2 फार महत्त्वाची गोष्ट असते. एक फ्लाईट डेटा रेकॉर्डर, ज्याला आपण FDR म्हणतात, आणि दुसरा आहे CVR, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. आता तो काही क्षणासाठी तो बंद केलेला असावा, आणि ते स्वतःहून तसं केलं असेल, तसं त्यांचा आरोप आहे. मला ही शक्यता खूप कमी वाटते, कारण मला जे माहिती आहे की जे बंद करणे म्हणजे पॉवर ऑफ करू शकता, पण अदरवाईज तुम्ही थांबवू शकत नाही. दुसरी गोष्ट, ह्या फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरला खूप महत्त्व असतं. त्यामुळे ह्याचे जे चेक्स असतात ते पायलट पण चेक करतो की ते चालू आहेत का नाही. जसं तो बाकी इंजिन चालू आहे का नाही नीट, पॅरामीटर्स बरोबर आहेत, कंट्रोल सर्फेसेस सगळे हलत आहेत, तसंच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर नीट चालू आहेत का नाही, त्याच्याकडे टेस्ट स्विच असतो. तो टेस्ट स्विच दाबून चेक करतो की ग्रीन लाईट लागला म्हणजे हे दोन्ही चालू आहेत. तर आणि ही चेक अर्थातच टेक्निशियन पण जमिनीवर करतात. माझ्या माहितीनुसार हा चेक प्रत्येक फ्लाईटच्या आधी केला जातो. हा इतकं त्या चेकला महत्त्व आहे. त्यामुळे ह्याच्या म्हणजे
बेसिसवर मी सांगू शकतो की शक्यता हे बंद असणं कठीण आहे. दुसरी गोष्ट जो मला थोडं नवल वाटतं की एक सांगितलं गेलं की लेडी पायलटनी ओ शिट म्हटलं. मग हे कसं कळलं की ती लेडी पायलट म्हणत होती? त्या अर्थी त्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड झालं, किंवा हे शक्यता सांगता येत नाही की ATCला तो आवाज आला, असंही सांगता येत नाही. कॅप्टनचा काहीच आवाज आला नाही. त्याचं शेवटी कसं आहे, माणूस जेव्हा त्या परिस्थितीत असतो तेव्हा कोण कसं रिॲक्ट करेल सांगता येत नाही. अशी शक्यता नकारता येत नाही की आता ते फ्लाईट डेटा रेकॉर्डर CVR किंवा CVRमधनं जास्त कळेल की नेमकं त्यावेळेला विमान कोण उडवत होतं, कॅप्टन उडवत होते का ती लेडी पायलट उडवत होती. तर आपण असा एक अंदाज घेऊ की जर लेडी पायलट उडवत असेल तर कॅप्टनच्या जेव्हा लक्षात आलं की अरे आउट ऑफ कंट्रोल जाते, त्यांनी पटकन कंट्रोल घेऊन प्रयत्न केला ते वाचवायचा शेवटच्या वेळेला. का तो उडवत असल्यामुळे तो इतका बिझी झाला ते विमान लास्ट मिनिट किंवा शेवटच्या वेळी कंट्रोल करायला, तर त्यावेळेला त्याला इवन रिॲक्ट करायला काही बोलायला वेळ मिळाला नाही. आणि जसं सांगितलं जाते की ATCला मेडेचा पण काही कॉल आला नाही. पण सर, एक अजून आरोप आहे की ते एक्स्ट्रा फ्यूल घेऊन चालत होते. आपण बघितलं तरी मुंबई ते बारामती साधारण किती फ्यूल लागणार आहे? मला वाटतं फार कमी फ्यूल लागणार आहे, पण एक्स्ट्रा फ्यूल घेणं. आणि आपण बघितलं की जेव्हा तो ॲक्सिडेंट झाला मग कसा एक आगचा पुन्हा एक गुब्बारा होता तिकडे, मग त्यात काय म्हणाल तुम्ही? तर मला जे माहिती आहे की रूलप्रमाणे कुठलाही स्फोटक पदार्थ विमानात न्यायला परवानगी नाही. जे की आपल्याला, आपण जेव्हा ॲज ए पॅसेंजर जातो कमर्शियल विमानांमध्ये तेव्हासुद्धा साधी पाण्याच्या बाटलीच्या साईजवर लिमिटेशन आहे की एक मोठी बाटली तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही, कारण त्यांना माहीत नाही की त्याच्यात जे लिक्विड आहे ते स्फोटक आहे का नाही. तर त्यामुळे हे क्लिअर आहे की विमानात कुठलाही स्फोटक पदार्थ न्यायला बंदी आहे. आता तो जो आरोप केला जातो तो सिद्ध करायला कॅमेऱ्यातनं दिसेल की काय विमानाच्या आत नेलं गेलं, पण मला नाही वाटत की विमानाच्या गरजेसाठी त्याच्यामध्ये पेट्रोल नेलं गेलं असेल असा माझा अंदाज आहे. सर्वसाधारण ही प्रॅक्टिस नसते, कारण जेव्हा विमान उतरतं एखाद्या रनवेवर तेव्हा त्याला जेव्हा पुन्हा तेलाची गरज पडते तेव्हा जमिनीवरचे बाउझर येऊन ते रिफ्यूल करतात. सर, अजून एक आहे की विजिबिलिटी जेव्हा आपण टचडाऊन करतो, जेव्हा लँड किंवा डिपार्ट करतो, तेव्हा जो विजिबिलिटी आहे तो 5 किलोमीटरची असावी. पण इथे फक्त 3 किलोमीटरची विजिबिलिटी होती. मग का पायलटने तिथे लँड करण्याचा प्रयत्न केला, किंवा तू परत पुणे किंवा मुंबईचा ऑप्शन होता त्याच्याकडे, मग एवढी लो विजिबिलिटीला तिथे लँड करणं हे फार क्वेश्चन्स आहे त्यांच्याबरोबर. बरोबर आहे. ह्याचं उत्तर खरं मला सांगणं, खरं उत्तर का असेल हे अतिशय कठीण आहे. पण मी जे अंदाज बांधू शकतो प्रॅक्टिकली की काही गोष्टी ज्या डेटा मेजर केला जातो तो खूप ॲक्युरेट असतो. उदाहरणतः विमानाची हाईट किती आहे किंवा विमानाचं स्पीड किती आहे, पण हा जो काय पॅरामीटर आहे की किती दिसतंय, 3 किलोमीटर दिसतंय, हे साधारण लोक डोळ्यांनी बघून एअरफील्डवरनं अंदाज लावतात. समजा एखादं झाड आहे की ते 3 किलोमीटरपर्यंत आहे आणि मला ते दिसतंय म्हणजे विजिबिलिटी 3 किलोमीटर आहे असा अंदाज बांधला जातो. तर माझ्या मनात हे एक शक्यता वाटते की कदाचित पायलट म्हणलं असेल ठीक आहे आपल्याला उतरायचं आहे तिथे, आणि म्हणजे पवार साहेबांना उतरायचं आहे तिथे, कदाचित मी उडून तिथपर्यंत पोचीन, एखादं ऊन वर आलं असेल तर विजिबिलिटी बरी होऊ शकेल असा त्यांनी चान्स घेतला असण्याची शक्यता आहे. दुसरं म्हणजे हवामान हा कधीही कॉन्स्टंट नसतो. जर 3 किलोमीटर सांगितले आणि अचानक कुठून काही धूर आला किंवा असं झालं तर ती विजिबिलिटी बदलत राहते. सो हे एक फार रफ पॅरामीटर आहे. पण हे सांगून सुद्धा मी सांगेन की येस, लीगली मला जे माहिती आहे की अशा रनवे किंवा एअरफील्ड जिथे खालनं यंत्रणा नाही, वैमान चालिका पायलटला सांगायला की तू खाली आहेस का वर आहेस का डावी उजवी आहेस, तर अशा वेळेला हा रूल आहे की 5 किलोमीटर विजिबिलिटी असेल तरच त्यांनी विमान उतरवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. सर, शेवटचा प्रश्न, कधी आपल्याला कळेल की हा नुसतं म्हणजे अपघात होता की हा घातपात होता? तर मी हे एवढं सांगू शकतो की आता ॲनालिसिस सुरू झालेलं आहे. सुदैवाने फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि CVR सापडला तरी आहे, म्हणजे आपल्याकडे ते बॉक्सेस अवेलेबल आहेत. आत्तापर्यंत माझा अंदाज आहे की ते उघडून त्याचं ॲनालिसिस पण केलं गेलं असेल.
माझी अशी एक होप आहे की त्याच्यात सगळं रेकॉर्ड झालेलं आहे, काही दोष नव्हता, जेणेकरून आपल्याला हे कळू शकेल. मी दुर्दैवाने एका ॲक्च्युअल एअरफोर्सच्या विमानाच्या क्रॅशच्या कमिटीवर होतो आणि तेव्हा माझा अनुभव असा होता की त्या फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरनी मिळून आमचा प्रश्न खरा सोडवला की ते विमान का क्रॅश झालं. त्यामुळे हे 2 बॉक्सेस अतिशय महत्त्वाचे असतात. आता जेव्हा ह्याचं कारण कळेल, ह्या कारणांमुळे त्याच्यापुढे आपल्याला कल्पना आहे की CID पण त्याच्यावर हे शोध करते आहे. तर कारण खरं कळल्यावर ते माझ्या मते CID पण त्याच्यात लक्ष घालेल की ती कारणं कशामुळे झाली. मग ते पायलटनं बदललं का गेलं, ह्या सगळ्या गोष्टी मग त्यांच्या आजूबाजूच्या लोकांकडनं विचारून, त्या कंपनीच्या पॉलिसी मॅन्युअल काय म्हणतं, किंवा फोन रेकॉर्डिंग की त्या पायलटला काय फोन गेला कंपनीकडनं की अरे तो पायलट अडकलाय, तू घेतोस का. सो हे सगळे ट्रान्स्क्रिप्ट्स नक्कीच रेकॉर्ड होऊन CID त्याच्याबद्दल आता तपास करत असेल. खरं म्हटलं तर माझा एक अगदी रफ अंदाज आहे की अनलेस एखादी गोष्ट सापडत नाही की का ही घडली, तर 3 ते 4 महिने माझ्या मते हे पुरे पडले पाहिजेत समजण्याकरता की हा घात होता की अपघात होता. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात. मग NDT मराठीवर आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की एक्झॅक्ट ही जी घटना आहे कशी घडली असेल, पण इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. इन्व्हेस्टिगेशन्समध्ये आता बरेच जे आहे ते सगळं बाहेर येणार आणि इन्व्हेस्टिगेशनला वेळी लागणार. पण रोहित पवारांनी जो ॲलिगेशन्स लावले तेही खूप सिरियस आहे. कॅमेरा पर्सन विवेक आमरेसह सौरभ वक्तानिया, NDT मराठी, पुणे.